Today we see next subunit, that is the dish garden, from our unit landscape gardening, and from indoor garden. Today we discuss about the dish garden. First we see what is the dish gardening. A dish garden is a pleasing arrangement of several different plants in a single container. The container can be almost any shape or size and may be made of most any material. Dish gardens are especially valuable because they can be easily placed at various vantage points throughout your home. A dish garden is a pleasing arrangement of several different plants in a single container. Now, why is dish gardening important? They are a great way to bring nature indoors, brighten a room, and naturally clean indoor air with the right plants. Dish gardens are maintenance-free, thriving under any condition. They help create a healthy home by removing toxins and create a calming influence that helps reduce stress. Now, what are the materials needed in dish gardening? See here, material: gravels, horticultural charcoal, wide low-sided container without a drainage hole, then plants, slow-growing plants, then potting soil, decorative objects like shells, stones, figurines, or we also use some hut, homes, castles, dolls, and when we use a doll or fairy, it is called as fairy garden, moss and or sand. See here some pictures of a dish garden. Here are only cactus dish garden. See here cactus dish garden. Now I would like to describe in Marathi the dish garden. डिश गार्डनलाच आपण मराठीत तबकातील बाग असेही म्हणतो. ज्यांना बागेसाठी जागा नाही आणि झाडे लावायची आवड आहे पण वेळही नाही अशा नोकरी करणाऱ्या गृहिणी किंवा ज्यांना वेळ नाही अशांसाठी तबक उद्यान किंवा तबकातील बाग किंवाच आपण म्हणतो ते डिश गार्डन हा प्रकार अतिशय चांगला आहे. अनेक उत्कृष्ट रचना यात आपल्याला करता येतात. कॅक्टस, सक्युलंट प्रकरणात माती कशी तयार करायची, त्यास लागणारी खते व काय काळजी घ्यायची हे आपण पाहिलेच आहे. त्याचप्रमाणे माती तयार करून घ्यावी आणि त्याप्रमाणे सुंदर तबकातील उद्यान तयार करावे. सुट्या छोट्या भांड्यात कॅक्टस किंवा सक्युलंट्स खूप सुंदर किंवा लोभसवाणी दिसतात. त्यासाठी इथं आणि थोड्याफार पिक्चर्स आहेत ते मी दाखवते तुम्हाला. डिश गार्डन इथं बघा, आपण डिश गार्डन सांगितलं मी शेवटी कसं सजवायचं वगैरे, तर ते आपण पेबल्स किंवा छोटे स्टोन्स त्यांनीसुद्धा आपण आपलं जे काय डिश गार्डन आहे ते सजवू शकतो. इथंसुद्धा स्लो ग्रोईंग प्लांट्स आपण ग्रो करायचे आहेत आणि त्यांना सजवण्यासाठी आपण एखादं छोटीशी झोपडी, घर, पक्षी किंवा फेरी म्हणजे परी असं सुद्धा ठेवून सजवू शकतो. खूप सुंदर दिसतं ते. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पिक्चर्स बघा. त्यासाठी पुन्हा संक्रांतीची लोटकी जी असतात ती मांडून ठेवल्यास तीही छान दिसतात. पाण्याची सपोज आपल्याला विहीर वगैरे दाखवायची आहे तर तिथं ते संक्रांतीचं लोटकं ठेवायचं आणि त्यात पाणी घालायचं किंवा निळ्या कलरचा चुरा मिळतो याचा फरशींच्या तुकड्यांचा वगैरे किंवा मार्बलचा, तो त्यात घालायचा. अतिशय सुंदर दिसतं. इथं बघा फेरी दाखवलेली आहे. ह्या 2 याच्यामध्ये फेरीज पऱ्या दाखवलेल्या आहेत. कॅसल दाखवलेलं आहे. त्यानंतर कंपाऊंड, पाथवे, लॉन, छोटी वाढणारी झाडं, अशा प्रकारे आपले जे डिश गार्डन आहे ते आपण सजवू शकतो. आणि झाडं लावताना ह्या डिश गार्डनमध्ये झाडं लावताना ते एकाच प्रकारचं करायचं. म्हणजे कॅक्टस असेल तर फक्त कॅक्टसचंच ते डिश गार्डन करायचं किंवा दुसरी जर का आपण प्लांट्स लावणार असू तर फक्त त्याचंच कॅक्टस आणि ती बाकीची पानं बाकीची झाडं असं आपण मिक्स नाही करायचं, तर ते चांगलं नाही दिसत. इथं जे साईडला आहे सेव्हरल क्रिएटिव्ह फेअर म्हटलं आहे तिथं त्यांनी कॅसल ठेवलेलं आहे. झेड प्लांट आहे. एक फेरी, 2 फेऱ्या आहेत, 2 पर्याय इथं बसवलेल्या आहेत. ते सुद्धा अतिशय सुंदर दिसते. त्यानंतर पुढे बघा, आपण रॉकरी व डिश गार्डन कशी करता येईल ते आता पाहूया.
प्रथम बोन्सासाठी वापरतो तसा विटांच्या एका अंडाकृती आकारात अथवा आपल्याला आवडेल त्या आकारात चिनी मातीचे तबक तयार करून घ्यावे, किंवा आपण जी कुंडी निवडतो ह्या डिश गार्डनसाठी ती शक्यतो चिनी मातीची असावी. कारण सिमेंटमध्ये ती झाडं सुरुवातीला थोडे दिवसच चांगले येतात, पण नंतर ते माती श्रिंक होते किंवा माती आणि ते जे काय आपलं पॉट आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स राहतं आणि मग उन्हाळ्यात ते लवकर ड्राय होते की ते प्रॉपर ग्रोथ नाही होत. त्यासाठी आपण बोन्सायसाठी पण आणि ह्या डिश गार्डनसाठी सुद्धा शक्यतो चिनी मातीचं तबक घेतलं तर बेस्ट होतं आहे. तर त्या तबकाला किंवा चिनी मातीचं जे आपण पॉट घेतो आहे किंवा बोन्सायसाठी आपण जे पॉट घेऊ तर तिथं त्याला छिद्र असतं, तर त्या छिद्रावर आपण प्लास्टिकची जाळी ठेवायची आहे. ती हलू नये म्हणून तारेने बांधून घ्यायची किंवा जाळीचा तुकडा वापरला तरी चालेल किंवा आपली मच्छरदाणीचा तुकडा किंवा आपण खिडक्यांना वगैरे जे नेट लावतो त्याचे छोटा पीस कट करून तो त्या छिद्रावर ठेवला तरी चालतो. नंतर त्याच्यावर विटेचा चुरा पसरवायचा. त्यावर बांधकामाच्या बारीक वाळूचा 1/2 ते अर्धा इंच थर द्यायचा आहे. नंतर माती व शेणखत, थोडा कोळशाचा चुरा, अंड्याच्या कवचांचा बारीक चुरा हे मिश्रण तिसऱ्या थरासाठी घ्यायचं आहे. यामध्ये कॅक्टस व सक्युलंट एकत्र करून किंवा फक्त सक्युलंट लावून आकर्षक रचना करावी. शेवटच्या थरासाठी दगड गोटे, विटांचा चुरा, फरशांसाठी वापरणारा तो संगमरवर किंवा इतर ग्रॅनाइट वगैरे दगडांचे तुकडे वापरून आपले तबक उद्यान सुशोभित करावे. खूप वेगवेगळ्या आकाराचे प्रकाराचे दगड मिळतात, ते कलात्मकरित्या लावून आपले तबकातील उद्यान सुशोभित करावे.